हॅलो हॅलो धन्यवाद. चालू असलेला सामना MCC वर्सेस बाबाईला सुंदर असा टोला तेवढाच गाचाळाचा क्षेत्र सुंदर असा क्षेत्ररक्षण यश यांच्याकडून कर्णधाराकडून मिस्टेक झालेली पण त्या मिस्टेकला सुधारला यश यांनी तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक चालू असताना प्रतीक परब यांचं 5 चेंडू 7 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील एक चौकार आले आहे. गचाळाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चौकाराच्या मागे ऋषिकेश नानिजकर यांचं. शेवटचा चेंडू प्रतीक परब घेऊन येत आहे. सुंदर असा लेग बाईटच्या सर्व तेवढा सुंदर असा क्षेत्ररक्षण विकेट किपर श्रीकांत आंबेडकर यांचं. पहिलं षटक समाप्तीत. धावसंख्या 7 वर स्थिरावलेली. एक नियमांमध्ये थोडंसं बदल झालेला आहे. दुसरा षटक घेऊन येत आहे सागर भोईर मॅन फ्रॉम कोल्हापूर. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवताना दुसरं षटक. पहिला चेंडू सुंदर असा डोलाला तेवढं सुंदर असा क्षेत्ररक्षण राज पाटील यांच्याकडून. 3 धावा वाचवलाय. चेंडू थोडा उडावलेला पण शेवटच्या क्षणाला हात टाकून तो चेंडू अडवलेला आहे राज पाटील यांनी. दुसरा चेंडू घेऊन येत आहे सागर. वाईटा चेंडू अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती. दोन चेंडू धावसंख्या 10. दुसरं षटक चालू असताना सुंदर असा टोला तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण राज पाटील यांची. सुंदर अशी फलंदाजी करताना प्रतीक आणि सनी. आता स्ट्राईक एंड वरती आहे सनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती. 3 चेंडू समाप्ती. धावसंख्या झालेली 11. सुंदर अशी गोलंदाजी सागर भोईर यांची. पुन्हा एकदा आणि हा त्रिफळाची हा गडी बाद हिट विकेटच्या रूपात आज आउट झालेला आहे. पहिला हादरा लागलेला आहे बाबा इलेव्हन संघाला सनीच्या रूपात. सुंदर अशी गोलंदाजी. नवीन बॅट्समन सुमित. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी सागर भोईर यांची. 5वा चेंडू हलक्यात आणि ऑफ साईडला श्रीकांत आंबेडकर येत आहे पण परंतु एक धाव काहीशी रोखलेले नाही. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. सुंदर असा टॅपच्या स्वरूपात तोडायला परंतु हा रनआउटची संधी आली. पंचाचा इथे नॉट आउट येत आहे. एक धाव पूर्ण. 2 षटक समाप्तीत. धावसंख्या भर होते आहे 13. सुंदर अशी गोलंदाजी सागर भोईर यांची. तिसरा षटक घेऊन येत आहे. स्ट्राईक वरती आहे गोलंदाजी मारणारा मॅन फ्रॉम काटाई हरीश कदम. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे ते हरीश कदम. तिसरं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. स्ट्राईक हँड वरती प्रतीक. दोन षटक समाप्तीत. धावसंख्या झालेली आहे 13. चला MCC आपल्याला बरेचसे सामने जरी आपण आयोजक असले तर आपण त्याचं भान राखावं. आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत.
तिसरं षटक हरेश कदम. बॉक्स क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे ते हरेश कदम. प्रशांत सरांचा थोड्याच वेळात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होणार आहे. प्रशांत सर यांचं हार्दिक स्वागत. शुक्रिया निखिल. समय समय वक्त बहुत इंपॉर्टेंट है. टाइम इज मनी. जिंदगी दिए तो जीने का हुनर भी देना, पाँव बख्शे तो कुछ सिर्फ सफर भी देना, घूंगा तो मैं गुफ्तगू तूने सिखाई और बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूँ प्रशांत और आप देख रहे हैं सभापति चषक 2025 की अद्भुत कहानी डीबीएल लाइव पर. प्रतीक 9 पर खेल रहे हैं, सुमित 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं और इस वक्त बाबा 11 13 पर 1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर. हरीश एक्सपीरियंस कैंपेनर फिलहाल अपनी बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. अच्छा ड्राइव, सुंदर फील्डिंग, बेहतरीन थ्रो था. विकेट कीपर ने गलती की है. सागर का थ्रो बहुत कमाल का था और विकेट कीपर विकेट के पीछे हैं. गुड्डू ने गलती की है. यहाँ मौका मिल सकता. देखिए यहाँ बहुत आगे खड़े थे, आपको पीछे खड़ा रहना है. बहुत आगे खड़े थे और इसका फायदा बल्लेबाजों को मिला है. सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो. ऋषि अपने टीम के लिए दे रहे खुशी और बढ़िया फील्डिंग. आप देख सकते हैं यहाँ प्रतीक, बिल्कुल यहाँ प्रतीक मौजूद थे. बहुत बढ़िया फील्डिंग की. स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर. एक्शन रिप्ले में देखें. चौदह रन 2 विकेट के नुकसान पर. प्रतीक 10 पर एक पॉटर पारी खेल रहे. शॉट बहुत बढ़िया, फील्डिंग लाजवाब. रन बनाने का कोई मौका नहीं है. तीसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 14 रन 2 विकेट के नुकसान पर. 14 पर 2. फुल टॉस गेंद, बढ़िया फील्डिंग. सुंदर फील्डिंग का प्रदर्शन वाइडिश लॉन्ग ऑफ क्षेत्र में. सागर दूसरी बार गेंद को रोका गया है और यहाँ थोड़ा सा अगर देखें तो आसान नहीं था. जिस तरह से गेंद ट्रैवल हो रही थी. स्कोर 15 2 विकेट के नुकसान पर. 15 पर 2. और अच्छा स्ट्रोक अपने फॉलो थ्रू में गेंद को रोकना, बिल्कुल कामयाबी मिली. ऋषी का थ्रो, बाबाचा थ्रो इतका चांगला नव्हता. अगदी शिकार समोर होती पण बाबा नेम चुकलाय. तर नेम के या ठिकाणी अचूक असं तर समोरच्या संघाचा खेळाडूचा गेम झाला असता. स्कोर 16 पर 2. आखिरी गेंद, दोबारा अच्छी फील्डिंग सागर द्वारा. सागर कमाल कर रहे, शानदार फील्डिंग. तालियां बज रही है सागर के लिए. स्कोर 3 ओवर के बाद 16 रन 3 विकेट के नुकसान पर. 16 पर 3. वेलकम बैक. स्वागत है आपका सभापति चषक 2025 की इस अद्भुत कहानी में. कल का दिन निखिल यादगार रहा. शानदार मैचेस, रोचक मुकाबले रहे. आज भी अगर देखें तो शुरुआत माहौली क्रिकेट टीम ने बहुत बढ़िया की है. यश उर्फ होल्डर, यह है बॉलर. 16 पर 3 after completion of 3 over. बाबा 11. यश की गेंदबाजी. That's a beautiful stroke. Magnificent stroke. First boundary for Aryan. Ayan, sorry. Ayan के लिए एक शानदार चौका. स्कोर 20 रन 3 विकेट के नुकसान पर. ये बढ़िया लाइन है क्योंकि इससे पहले आपने पुलटॉस गेंद डाली थी तो इसके ऊपर प्रहार किया गया. अब जाकर अपने बैकफुट पर लेके गए तो बहुत अच्छी गेंद थी. बीट हुए बल्लेबाज गेंद को स्टीयर करना चाह रहे थे. अयान अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा.
अंपायर डिसीजन देंगे। प्रतीक के 11 पर किधर है 100 का स्ट्राइक रेट। अयान 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 21, 3 विकेट के नुकसान पर बाबा 11 टीम। इट्स डॉट बॉल। राज के इस टीम में ऋषि है। स्कोर 21, 3 विकेट के नुकसान पर। ओ मिस्टर स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी, फायदा नहीं उठा पाए और अयान बैक टू द पेबल गॉन। शुक्रिया डीजे। स्कोर 20, 4 विकेट के नुकसान पर 2 गेंदों का खेल आना बाकी है। माउली क्रिकेट टीम निखिल अपने होम ग्राउंड पर खेल रही है, समर्थन तो आपको जरूर मिलेगा। यस सर, पूर्ण आपल्या होम ग्राउंडचा त्यांनी उपयोग केलेला आहे। सुंदर अशी गोलंदाजी आत्तापर्यंत 4 गडी बाद झालेले आहे। बाबुलीच्या धावसंख्या 20 वर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ केला। हलक्या तली खेळताना ऑफ साईडला एक धाव पूर्ण। या धावा काहीच्या पुरेशा नाही, कारण की फलंदाज बघितला MCCकडे हरीश कदम, सागर भोईर, श्रीकांत आंबेडकर असे मोठे फलंदाज आहे। विनीत भोईर और ऋषि को कैसे आप भूल सकते हैं। यस सर, तो पण एक महत्त्वाचाच प्लेयर आहे। और बाबा को कौन भूल सकता है। 21, 4 विकेट के नुकसान पर। और बबूबा को आप कैसे भूल सकते हैं, टीम के कप्तान। स्कोर 21, 4 विकेट के नुकसान पर। बहुत बढ़िया गेंदबाजी यश द्वारा। टॉस गेंद, ओ खराब फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग विनीत की। गेंद बाउंड्री रन के बाद 4 रनों के लिए। जैसे आप कह रहे थे स्कोर जो है ना इतना अच्छा नहीं है, लेकिन इस चौके ने बाबा 11 के लिए बिल्कुल मोमेंटम बनाया है। 25, 4 विकेट के नुकसान पर है। 26 रनों का टारगेट है, लेकिन इससे पहले कि अब एक बार फिर दूसरे पड़ाव की तरफ जाए, टॉस करना बहुत जरूरी है। नेक्स्ट मैच का टॉस मीम बॉयज वर्सेस जयसाई विरार। मीम बॉयज आणि जयसाई विरार। मीम बॉयज टीम कॅप्टन, जयसाई विरार टीम कॅप्टन। आपण टॉससाठी यायचे। तानाजी कदम आपलं स्वागत आहे। मीम बॉयज कॅप्टन, जयसाई विरार टीम कॅप्टन। आपण टॉससाठी यायचे। कंपस आपण या ठिकाणी पाहू शकता। कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी कालपासून डिबियनचे निश्चितच करतात आणि तितकंच चांगलं अपडेट आज डिबियन तुम्हाला देत आहे। हार्दिक आमच्या बरोबर आता कॉम्बॉक्समध्ये आहे, आपण पाहू शकता। त्यानंतर डॉक्टर दाते, निखिल आहे, त्यानंतर मिस्टर कृष्णा, आपण वंजारेने बघतोय, त्याचबरोबर रोहन गुप्ता साहेब, हो सॉरी ओंकार, सर्व टीम सध्या आमच्या बरोबर आहेत। दुसऱ्या बाजूला माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं अतिशय दर्जेदाराचं आयोजन। पुढच्या सामन्याचा टॉस केला जातोय। ओंकार त्या ठिकाणी आहे। ओंकारने काल खूप धावपळ केलेली आहे आणि आज अगदी स्मार्ट बनून आणलाय तो। मीम बॉयज टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 24 गेंद में 26। अब बाबा 11 टीम में मैच में कमबैक बिल्कुल किया गया। आखिरी गेंद पर गलती की गई थी, बाउंड्री लाइन पर गेंद को रोका नहीं गया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। अब बल्लेबाज श्रीकांत के ऊपर सबकी निगाहें हैं। किरण और श्रीकांत दो ऐसे मैंने बल्लेबाज करीब से देखे जिनके साथ मैंने प्रैक्टिस भी की है और जल्दी गेंद को भापते हैं। यहाँ भी खराब फील्डिंग, कॉपी कर रहे यहाँ खिलाड़ी। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। श्रीकांत के बल्ले से पहला चौका। एक बार गलती माउली क्रिकेट ने की है, एक बार गलती बाबा 11 ने की है। अब अयान तैयार है गेंदबाजी करने के लिए।
चौका है, उसके बाद में सिंगल। डगआउट में तालियां बज रही हैं। मावली क्रिकेट टीम के कप्तान तालियां बजा रहे हैं। बहुत सारे अच्छे खिलाड़ी मावली क्रिकेट टीम के पास हैं। बैटिंग में बहुत गहराई है। हरेश अनुभवी खिलाड़ी, सबसे अनुभवी खिलाड़ी फिलहाल निखिल इस वक्त हमारे कांटे के, जो बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते अंडरआर्म क्रिकेट ओवरआर्म क्रिकेट में। अय्यान रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। अभी पता है कि पहली गेंद पर चौका, उसके बाद में बड़े स्ट्रोक की जरूरत नहीं है। जो कुछ करना है वो मेहनत जो है ना वो गेंदबाज को करनी है। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। टप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला। रक्षात्मक तरीके से गेंद को शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में खेल दिया था। 1 रन के लिए श्रीकांत पहुंच चुके हैं। इसी के साथ 6 पर 3 गेंदों का सामना किया। स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के। मावली क्रिकेट टीम मेजबानी कर रही है। फुल टॉस गिनती कवर की तरफ गेंद को खेल दिया था हल्के हाथ से। 1 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 8 पर। एक चौका बहुत इंपॉर्टेंट होता है। अगर वो पहली गेंद पर आता है तो अपने आप दबाव गेंदबाज की तरफ जाता है। और स्कोर देखिए, दोनों बल्लेबाजों ने सेंसिबल बल्लेबाजी की है। 5 गेंदों में 8 रन। अब दोनों बल्लेबाज जो है ना, दोनों बैटर चर्चा जरूर कर रहे हैं। श्रीकांत प्लेइंग ऑन 6, हरीश प्लेइंग ऑन 2। प्लान भी यही था कि आखिरी गेंद पर अगर पाले में गेंद आए तो वो बड़ा स्ट्रोक खेले, लेकिन ये अच्छी गेंद थी गेंदबाज यान द्वारा। आखिरी गेंद पर बिंदी, पहले ओवर का खेल। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, स्कोर 8 पर नन। निखिल, क्या कहना है जिस तरह से स्टार्ट हुआ है? सर आता मला वाटतं मोठ्या षटकाची आवश्यकता नाही. 18 चेंडू समीकरण, 18 धावांची गरज. आतापर्यंत कंपॅरिझन केलं तर बाबा 11 पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 7 होती आणि MCC संघ हा 8 रनावरती आहे. 1 धाव पुढे आहे. मोठ्या फटक्याची गरज नाही. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आणि दोन्ही फलंदाज क्रीजवरती आहे सर. और दूसरी तरफ देखिए बाबा 11 क्या सोच रहा है, उसके बारे में भी चर्चा होगी, क्योंकि एक सिक्के के 2 पहलू होते हैं। यहाँ से जोखिम पर स्ट्रोक खेलने की ज़रूरत नहीं है मावली क्रिकेट टीम को, लेकिन बाबा 11 चाहेगा एक विकेट। वो साझेदारी जो बहुत खतरनाक बन सकती है। श्रीकांत और हरीश को आपने बहुत करीब से देखा है, ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं, तो विकेट की तलाश में रहेंगे बाबा 11। स्कोर 8 बगैर MCC किसी नुकसान संघाने के। पॉवर प्ले घेतलेला आहे आणि तसाच गोलंदाज डायरेक्ट चेंज झालेला आहे. तो नियमामध्ये आपण फेरबदल केलेला आहे. तुम्ही गोलंदाज चेंज करू शकतात, पण पॉवर प्लेचा षटक फक्त पहिल्या 3 षटकातच असेल. पहिली 2 षटकं तो घ्यावं लागेल, नाही तर तिसरं षटक आपोआप बॅटिंग पॉवर प्ले होणार आहे. त्यामुळे या गोष्टीकडे तिकडे लक्ष द्यायचं. दुसरी आणखीन एक महत्त्वाचा बदल झाला आहे. काल आपण एक नियम जो सांगितला होता, रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। मावली क्रिकेट टीम टारगेट 26 रनों का है और गेंदबाजी कर रहे गेंदबाज अपने बॉलिंग मान पर। फिरोज अत्यंत महत्वाचं षटक आहे. डावखुरा गोलंदाज, क्रीजचा वापर, डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळलाय. 1 धाव, 1 करीनं धावसंख्या पोहोचली 3. आता फिरोज सामना फिरवणार का ते पाहूया. भाकरी करपण्यापूर्वी ती फिरवली पाहिजे तर फायदा आहे, नाहीतर ती भाकरी करपणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला नाही होणार आहे. त्यामुळे 17-17 चांगला चेंडू ऑन साईडला मनगडच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला आणि बॅटचा चेहरा लवकर बंद झाला होता, त्यामुळे चेंडू बॅटला स्पर्श होत नाही, पायावरती आदळतोय आणि तिथून पॉईंटच्या चित्रामध्ये विकेट कीपरनं हा चेंडू फील्ड केलाय. 1 धाव, धावसंख्या 10. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बॉलचा इशारा. पंचांचे हात येतात समांतर, धाबा येतात अभांतर. धाबलका धाबा 11, बिन बात 11. मावली क्रिकेट टीम. फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे, दर्जेदार चौकार. हरेशच्या बॅटमधनं खडखडीत चौकार. 15-11. आई माझी 15 धावा धाबलका भरती. त्यानंतर आपल्या अनुभवाचा पूर्ण वापर करत असताना बघूया काय घडले. रनआउटची संधी निश्चित होती. हलक्या त्याने खेळला होता, थोडासा लेट झाला होता श्रीकांत. आरामशीर तो धाव करता आला होता. एकेरी धाव. आत्ता मात्र माऊली क्रिकेट संघाची परिस्थिती मजबूत आहे.
म्हणजे मजबूत पकड. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाही. खूप चांगली गोलंदाजी झाली, परंतु एक चौकारानं सामन्याचं चित्र बदललं. लेग बायचा इशारा पंचांकडनं झालाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलका धाबा 18. माऊली क्रिकेट टीम या ठिकाणी पाठला करतात 26 धावांचा. 12 चेंडू 8 धावाचं समीकरण आहे. यानंतर होणारा सामना, हा सामना समाप्त झाल्यानंतर लगेच मैदानावरती यायचे. भीम 11 आपण टॉस, भीम बॉयज आपण टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समाज कक्षामध्ये येईल. ज्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू येणार आहे त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. सभापती चषक 2025 मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा. संयुक्त मित्रमंडळाचे अनेक सदस्य सध्या आपण पाहू शकता. बॅकपुढे जाऊन फटका सुंदर सजवलाय. हरेशच्या बॅटमधनं आणखीन एक खणखणीत चौकार. विजयाच्या उंबरठ्यावरती माऊली 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 माऊली. हा फटका पहा. बॅकफुटवरती संधी मिळाली. आकुटपदा जोडी. या 5 धावा असतील. हा चौकार नाही, हा फायपर आहे. 5 धावा. बॉलची आवश्यकता मैदानावरती. जिंकण्याकरता 3 धावांची आवश्यकता. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 षटकाचा खेळ. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवला आहे हरेशनं. अतिशय दर्जेदार फटका. ऑफ साईडला वाईट इज लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट इज लॉंग ऑफ जो गॅप आहे तो गॅपमध्ये खेळला. त्या ठिकाणी चतुर फोंडके सर्व टीम आपण पाहू शकता झाडाच्या सावलीत. ओ दणदणीत चौकार. विजयाचा चौकार हरेशच्या बॅटमधनं सामना माऊली क्रिकेट टीमने जिंकलाय. मनापासून अभिनंदन. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू ठरतोय हरेश. हरेश ठरतो या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. मॅन ऑफ द मॅच. सेलिब्रेशन मैदानावरती माऊली माऊली माऊली. काल सर सकाळी 6 वाजेपर्यंत पोरं